नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हॉटेलसारखं मंचुरियन सूप चला तर आज घरच्या घरी बनवूया. चवीला तर इतकं भन्नाट की एकदा खाल्लं तर बाहेरचं मंचुरियन सूप विसरूनच जाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी खूप महत्त्वाचे टिप्ससुद्धा देणार आहे. या ठिकाणी आपण कोबीचे मंचुरियन बनवतोय, त्यामुळे कोबी जर या ठिकाणी 4 वाट्या घेतल्यात तर त्याला इतर भाज्या 1 वाट्या असं प्रमाण आपण घेणार आहोत. या ठिकाणी मी कोबी घेतलेली आहे, गाजर घेतलेले आहेत, चॉप केलेले कांदे, इथे मी फिकट मिरची घातलेली आहे चॉप करून, त्यासोबत कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि अद्रक लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. यात आता मैदा घालायचा आहे. या ठिकाणी मैदा घेतलेला आहे मी, साधारणतः 3 चमचे, आणि सेम अमाऊंटमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घेऊन घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 3 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता या ठिकाणी आपण रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे, साधारणतः 2 चमचे. सेम अमाऊंटमध्ये आपल्याला सोया सॉस घालून घ्यायचा आहे. मिश्रणाला छान मळून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही. झाकून ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर काढलं की त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. मी थोडं मीठ वाढवलं आहे, आपण चवीनुसार मीठ वाढवायचं आहे आणि छान त्याचे बॉल्स बनवून तळून घ्यायचे आहे. मंचुरियनच्या पिठामध्ये पाणी घालायची गरज नसते. कोबी ही किसल्यानंतर त्यात मीठ घातल्यानंतर ती पाणी सोडते, त्याच्यामध्ये आपलं पीठ छान भिजतं. त्याच्यासाठी वरतून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही. पिठाला फक्त झाकून ठेवावं लागतं 5-10 मिनिटांसाठी. आता बघा, आपले छान गोल्डन अशा मंचुरियनच्या भज्या तयार झालेल्या आहेत. इतक्या छान चवीला लागत आहेत. आता तुम्हाला ह्या भज्या दिसताना ब्राऊन कलरच्या दिसत असतील, गोल्डन दिसत असतील, पण जर तुम्हाला ह्या रेड कलरच्या हव्या असतील तर तुम्ही यात फूड कलर घालू शकता. आता ह्या ठिकाणी आपण सूपची तयारी करणार आहोत. सूपसाठी मी पहिले पातेली घेतली आहे, त्यात तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यात मी मिरच्याचा तडका देत आहे. त्यासोबत कांदा घातलेला आहे आणि छान फ्राय करून घेतलेला आहे. यात गाजर घालूया. गाजराला मी किसून घेतलेला आहे. तसंच अद्रक लसूण पेस्ट घालायची. यात मी रेड चिली सॉस घातलेला आहे, सोया सॉस घातलेला आहे आणि पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. छान उकड आलेली आहे. आता यात आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, त्याला 2 ते 3 टेबलस्पून, त्याच्यात पाणी मिक्स करायचं आणि ते आपण यात पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान उकळू द्यायचं आहे. आपलं सूप तयार झालेलं आहे की याचा वासानेच आपल्या तोंडाला पाणी सुटणार आहे. चवीला तर अप्रतिम आहे. नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल. कमेंट करून कळवा कसं वाटलं आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.